नमस्कार, छायाज रेसिपीजमध्ये आज आपण तांदूळ आणि मिक्स डाळींपासून खूप वेगळा आणि मस्त असा नाश्ता बनवतोय। तर इथे मी 1 कप तांदूळ घेतलेत, ज्याचा भात मोकळा होतो असे कुठलेही तांदूळ तुम्ही ते घेऊ शकता। यानंतर पाव कप यामध्ये चण्याची डाळ घालायची आहे, पाव कप इथे मी मुगाची डाळ घेतली, यानंतर 2 चमचे उडदाची डाळ घेतली आणि 2 चमचे इथे तुरीची डाळ घेतली। आता यामध्ये पाणी घालून ह्या डाळी आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत। डाळ आणि तांदूळ 2 ते 3 वेळा मी स्वच्छ धुवून घेतलं, यानंतर यातलं सगळं पाणी काढून टाकलं। आता यामध्ये पुन्हा पाणी घालून आपल्याला हे 4 ते 5 तासासाठी भिजत ठेवायचं आहे। तर झाकण ठेवून हे मी 5 तासासाठी असंच बाजूला ठेवून देते। तर इथे 5 तास झालेत आणि डाळ तांदूळ छान भिजलं गेलं, डाळीसुद्धा सॉफ्ट झाल्यात। आता आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे। इथे मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे, यामध्ये डाळ तांदूळ काढून घेते, याच्यातलं पाणी निथळून काढून घ्यायचं आहे। हे आता मी 2 ते 3 बॅचेसमध्ये वाटून घेणार आहे आणि हे सगळं वाटण्यासाठी आपल्याला अर्धा कप दही वापरायचं आहे। तर इथे प्रत्येक बॅचमध्ये मी थोडं थोडं दही घालते। तर असं हे सगळं डाळ तांदूळ मी 3 बॅचेसमध्ये वाटून घेते आणि वाटताना सगळं इथे मी अर्धा कप दही घातलं आहे आणि पाणी खूप कमी घातलं वाटताना। तर हे पहा असं घट्टसर आहे आणि अगदी स्मूथ असं वाटून घेतलं आहे। आता हे आपल्याला 3 ते 4 मिनटं असं फेटून घ्यायचं आहे, ज्यामुळे आपली रेसिपी हलकी जाळीदार व्हायला मदत होईल। हे मी असं 4 मिनटं फेटून घेतलं, पीठ छान हलकं झालं आहे। आता यावरती झाकण ठेवायचं आहे आणि हे आपल्याला 8 तासासाठी फर्मेंट करण्यासाठी ठेवायचं आहे, किंवा तुम्ही रात्रभरसुद्धा ठेवू शकता। तर हे मी रात्रभर फर्मेंट करण्यासाठी ठेवलं होतं आणि पाहू शकता मस्त अशी याला जाळी आले, अगदी हलकं असं पीठ झालं आहे, मस्त फर्मेंट झालं आहे। हलक्या हाताने हे असं एकदा मिक्स करून घेते। यामध्ये आता बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि किसलेलं आलं घालायचं आहे। तुम्ही आलं आणि हिरवी मिरचीची एकत्र पेस्ट करून घातली तरी चालेल। यानंतर चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे, चिमूटभर हिंग घातला आहे आणि पाव चमचा हळद घातली आहे। हे सगळं मिक्स करून घेऊया। आज आपण गुजराती रेसिपी बनवतोय, खट्टा ढोकळा बनवतोय। तर यासाठी इथे हा ढोकळा आपला छान सॉफ्ट व्हावा आतपर्यंत, यासाठी 2 चमचे तेल घालायचे, मिक्स करून घेऊया। आता हा ढोकळा वाफवण्यासाठी इथे मी एक पसरट प्लेट घेतली आणि एक केक टीन घेतलाय, त्याला तेलाने ग्रीस करून घेऊया। याबरोबरच मी गॅसवरती कढईमध्ये पाणीसुद्धा गरम करत ठेवलं आहे। प्लेट आणि केक टीन दोन्ही मी ग्रीस करून घेतलं आहे। आता हे जे आपलं तयार पीठ आहे त्या सगळ्याचा मी एकत्र ढोकळा बनवणार नाही आहे, म्हणून मी अर्धा याच्यातलं पीठ आहे ते वेगळं करून घेते, 2 भागांमध्ये हे डिवाइड करून घेते। अर्ध्या पिठाचाच आता मी ढोकळा बनवते। तर यातलं अर्ध पीठ या बाउलमध्ये मी काढून घेतलं। यामध्ये अर्धा चमचा इनो फ्रूट सॉल्ट घालायचं आहे। आपण हे पीठ फर्मेंट केलं आहे तरीसुद्धा आपला ढोकळा छान जाळीदार आणि हलका होण्यासाठी यामध्ये इनो घालावा लागतो, किंवा तुम्ही पाव चमचा बेकिंग सोडासुद्धा घालू शकता। सगळ्या पिठाचा जर एकत्र ढोकळा बनवणार असाल तर 1 चमचा इनो फ्रूट सॉल्ट घाला सगळ्या पिठामध्ये। इनोवरती थोडंसं पाणी घातलं आहे, मिक्स करून घेऊया। लगेच आपल्याला हे केक टीनमध्ये काढून घ्यायचं आहे आणि वाफवण्यासाठी ठेवायचं आहे। ही प्रोसेस आपल्याला फास्ट करायची आहे। तर इथे मी अर्ध पीठ केक टीनमध्ये काढून घेतलं आणि उरलेलं पीठ मी आता प्लेटमध्ये काढून घेते। आता हे आपण वाफवण्यासाठी ठेवूया। तर इथे मी कढईमध्ये पाणी गरम करत ठेवलं होतं, यामध्ये एक स्टँड उलटा करून ठेवला आहे। यामध्ये आपला केक टीन ठेवायचा आहे आणि झाकण ठेवायचं आहे आणि 7 ते 8 मिनटं हा ढोकळा आपल्याला वाफवून घ्यायचा आहे। आता
ढोकळा तयार होईपर्यंत मस्त चटपटीत अशी काठियावाडी लसणाची चटणी तयार करूया। तर इथे 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात। इथे लाल तिखट घेतलं, यामध्ये अर्धा चमचा घरगुती लाल तिखट आणि अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर आहे। चवीप्रमाणे मीठ घातलं, 1 चमचा साखर घातली। यानंतर इथे 1 चमचा मी धने जिरे पूड घेतले। आता पाणी घालून आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे। तुम्ही हे कुटून सुद्धा घेऊ शकता। तर ही चटणी वाटून घेतले। आता या चटणीला आपण फोडणी देऊया। तर इथे मी 1 चमचा तेल कढईमध्ये घातलं आहे। तेल गरम झालं की इथे पाव चमचा हिंग घातला। यानंतर आपण जी चटणी वाटून घेतली आहे ती यामध्ये काढून घ्यायची आहे। याबरोबर मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 चमचे पाणी घालून ते सुद्धा यामध्ये काढून घेतले। आता चटणीला तेल सुटेपर्यंत आपल्याला ही चटणी परतून घ्यायची आहे। तर इथे पहा चटणीचा रंग सुद्धा बदलला आणि तेल सुद्धा सुटले। आता यामध्ये अर्धी वाटी दही घालायचे। पुन्हा ही चटणी परतून घ्यायची तेल सुटेपर्यंत। पाहू शकता चटणीला तेल सुटले, रंग सुद्धा बदललाय आणि घट्ट झाली चटणी। गॅस बंद कर, वरून थोडीशी कोथिंबीर घातली। चटणी तयार आहे, काढून घेऊया। इथे आता 8 मिनिटं झालेत, ढोकळा सुद्धा तयार झाला असेल, आपण पाहूया। तर इथे ढोकळा पहा छान वाफवला गेलाय। तर इथे मी सेंटरला सुरी इन्सर्ट करून पाहते, सुरी क्लीन आली आहे म्हणजे ढोकळा आतपर्यंत छान शिजलाय। आता पूर्ण थंड करून घेतलाय मी। पूर्ण थंड केल्यानंतरच आपल्याला हा कट करून घ्यायचा आहे। वरून मी थोडंसं लाल तिखट पसरवून घेतलंय। जेव्हा आपण हे पीठ केक टीनमध्ये घातलं तेव्हा आपल्याला अगदी पातळ असं लेयर घालायचं आहे, जास्त जाड लेयर नाही घालायचं आहे। असा पातळ असा ढोकळा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे। असे चौकोनी मी ते पीस करून घेतले। आपण जी चटणी बनवली त्याबरोबर हा ढोकळा मी सर्व केलाय। चवीला खूपच मस्त लागतो आणि ही आपण जी वेगळी चटणी बनवली ती सुद्धा तुम्ही नक्की करून पहा, चवीला खूप छान लागते। आंबट गोड तिखट अशी ही चटणी नक्की ट्राय करा। तर आजची ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल। रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका। इथे मी तुम्हाला एक पीस तोडून दाखवते। सॉफ्ट आतपर्यंत जाळीदार आणि मऊ लुसलुशीत असा आपला हा खट्टा ढोकळा तयार आहे आणि त्याबरोबर ही लसणाची मस्त अशी चटणी सुद्धा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह। तोपर्यंत धन्यवाद।